काही ह्याच्यातले जे शिक्षक ऑलरेडी काम करत होते की जे दिवसच्याही शाळेमध्ये काम करत नाहीत, पण यांची इकडंच काम करत होते, कुठं रात्र शाळेतच, त्यामुळे त्यांचा पूर्ण वर्कलोड तिथं बसू शकतो जर हे 3.5 तासाचं केलं तर. डॉक्टर मनीषा कायंदे. सभापती महोदया, रात्रशाळांच्या विषयी माझी लक्षवेधी आहे. रात्रशाळा महात्मा फुले यांनी जवळजवळ 150 वर्षांपूर्वी या सुरू झाल्या आणि गरीब घरातील मुलं जे दिवसा 10-10 तास काम करतात ते रात्री 2.5-3 तास या शाळेंमध्ये जात असतात. आता हा विषय फार जुना आहे आणि याच्यामध्ये 2 GR वेगवेगळ्या वेळा निघालेले आहेत आणि ह्या GRमुळे म्हणजे पहिला GR होता तो 17 मे 2017चा होता, तो आता निष्कासित झाला आहे आणि नंतर दुसरा GR आला तो 30/6/2022चा. परंतु पहिल्या GR प्रमाणे काही लोक जे अर्धवेळ होते या रात्रशाळेत शिकवणारे त्यांना चुकीच्या पद्धतीने पूर्णवेळ पण केलं, म्हणजे ते काम करतात अर्धवेळ परंतु ते पूर्णवेळचा पगार घेतात आहे. काही लोकांच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे झाल्याचं समजतंय. तशा प्रकारच्या तक्रारी अर्थात विविध शिक्षक संघटनांकडून दोन्ही प्रकारच्या मागण्या आहेत जसं आपल्या उत्तरात म्हटलेलं आहे आणि त्यामुळे नेमकं याच्यात आता आपल्या उत्तरामध्ये हे लिहिलं आहे की समिती स्थापन करणार, परंतु माझी मागणी ही एक आहे, माझा प्रश्न आहे की ज्या लोकांनी अशा अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करून किंवा पूर्णवेळ दाखवून त्यांना पूर्णवेळ पगार घेत आहेत आणि एका ठिकाणी म्हणजे तफावत आहे, काम तुम्ही 2.5-3 तास करणार कारण या शाळांमध्ये शिकवणारे टीचर हे एक्सपर्ट आहेत, कारण ते गोळीबंद असं ते एक अभ्यासक्रम तयार करून ते मुलं पास होतील, कारण त्यांना काय मेरिट किंवा असं प्रकारचं नाही, परंतु त्यांना 10वी 12वी उत्तीर्ण व्हायचं आहे आणि हे महाविद्यालय पण आहे. तर ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे गैरमार्गाने आणि संस्थाचालकांनी देखील या शिक्षकांना पूर्णवेळ पगार चालू केलेला आहे, तर यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. सन्मान्य सदस्य मनीषाताई कायंदे यांनी रात्रवेळच्या शाळांकरताचा हा प्रश्न या ठिकाणी मांडला. रात्रवेळच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांबद्दलचा हा प्रश्न मांडलेला आहे. आपल्या राज्यामध्ये फार आधीच्या काळामध्ये जे बिचारे गरीब गोरगरिबाचे मजुरांची मुलं होती जे दिवसा शिक्षण घेऊ शकत नव्हते, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता रात्रशाळांची सुरुवात त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु या रात्रशाळेमध्ये शिकवताना वर्कलोड हे अर्ध असायचं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांचा पगार देखील अर्धा असायचा. कालांतराने काय झालं की आपल्या काही संस्थांमध्ये शिक्षक हे अतिरिक्त ठरायला लागले. हे अतिरिक्त ठरलेले शिक्षक त्याच्यावर कुठलंही वर्कलोड नसताना पगार मात्र त्यांचा त्या ठिकाणी सुरू राहायचा, म्हणून त्यांचा पगार सुरू असता रिक्त ठिकाणी त्या ठिकाणी ह्या अतिरिक्त शिक्षकांना कार्यभार त्या ठिकाणी दिलेला होता, म्हणून त्यांना पगार जो मिळत होता तो पूर्ण मिळत होता. तसा पाहिला तर आधी काही जे पूर्ण वेळ दिवसा शिकवायचे तेच रात्री यायचे, त्याच्यामुळे त्यांना अर्ध्या पगारामध्ये ते करायचे, म्हणजे त्यांना दिवसाचा पूर्ण पगार मिळायचा आणि रात्रशाळेचा पुन्हा अर्धा पगार त्या ठिकाणी मिळायचा. पण काय झालं, काही अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांना नुसता पगार देण्यापेक्षा शासनाला असं वाटलं की नुसता रिकामा राहून त्याला पगार देण्यापेक्षा रात्र शाळेमध्ये जे काही वर्कलोड आहे ते त्याला दिलं पाहिजे आणि पगार त्या ठिकाणी दिला पाहिजे. अशा वेळेस आपण जी शंका उपस्थित केली की अतिरिक्त नसलेल्या शिक्षकांची भरती करून अर्धा पगार देण्याच्या ऐवजी पूर्ण वेळ जर का पगार त्या ठिकाणी दिला असेल तर निश्चितपणे याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. विधेयकाची प्रती देणार. नाही, अभ्यंकरांनी हात वर केलाय काळे साहेब, मगापासून हात वर करून बसले ते. प्लीज. धन्यवाद सभापती महोदय. रात्रशाळेमध्ये कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्या संदर्भात आपण जे उत्तर दिलेलं आहे ते बरंचसं समाधानकारक असं आहे. आपण त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की हे सर्व जे विद्यार्थी या ठिकाणचे जे विद्यार्थी आहेत ते दिवसा श्रम करणारे आहेत, कष्टकरी आहेत आणि त्यांच्या शिक्षणाची अवघड जबाबदारी या ठिकाणच्या शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी ही पार पाडली आहे. त्यांचं जे योगदान आहे ते लक्षात घेऊन 17 मे 2017ला जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाच्याद्वारे या शिक्षकांचा कालावधी आपण वाढवला होता. तो 2.5 तासाच्या ऐवजी 3.5 तास केला होता आणि त्यामुळे असं म्हटलं होतं की ज्यांचा कालावधी 3.5 तास झालेला आहे त्या शिक्षकांना पूर्णवेळ करावे अशा प्रकारचे आदेश 17/5/2017 मध्ये दिले होते. त्यानंतर 2018ला या संदर्भात
SCRTने परिपत्रक काढून रात्रशाळेचा कालावधी वाढवून दिला होता. त्यामुळे हे ऑल ऑफ ए सडन झालेलं नाही. 17/5/2017च्या GR प्रमाणे हे सगळे काही जे पूर्ण वेळ झालेत. पण त्यानंतर 30 जून 2022ला जो GR आपण काढला त्याच्यामध्ये मात्र हा 17/5/2017चा शासन निर्णय आपण अधिक्रमित केला आणि त्यामुळे काही शिक्षक हे पूर्णवेळ झाले आणि त्यावेळेचे काही शिक्षक पूर्णवेळ नाही झाले. याशिवाय आणखी मुख्याध्यापकसुद्धा जे मुख्याध्यापक फक्त रात्रशाळेमध्ये आहेत, हा जो विषय आहे यामध्ये फरक करण्याची गरज आहे. जे 2 ठिकाणी काम करत आहेत त्यांना अर्धवेळ म्हणूनच ट्रीट केलं गेलेलं आहे. पण जे एकाच ठिकाणी काम करत आहेत, एकाच शाळेमध्ये त्यांचं पूर्ण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित झालेलं आहे. त्याच्याकरता मात्र 3.5 तासाची शाळा करून, रात्रशाळा करून, आणि हे कष्टाचं काम आहे कारण तेवढ्यापुरतंच हे काम नाही आहे. त्याच्यानंतर शाळा 10 वाजेपर्यंत चालते. त्याच्यानंतरसुद्धा 1-1.5 तासपर्यंत बसून गृहपाठ तपासणं, माननीय उत्तरपत्रिका अभ्यंकर साहेब, तपासणं, हे हे सगळे सगळं कामं. लेखी उत्तरात मी प्रश्न दिलेलं विचारतो आहे. मॅडम. सगळं लेखी उत्तरात दिलेलं आहे. प्रश्न विचार. शासनाने त्याच्या पुढे सांगितले की आम्ही समिती केली आणि त्याच्यावरती त्याचा निर्णय लवकरच येणार आहे. नाही, तर हे याच्यामध्ये सगळं रेकॉर्डवर आहे ना, माझे- त्यांनी मान्य माझे- केलंय ते माझे सगळं. बेसिक प्रश्न 3 आहेत. प्रश्न विचारा प्लीज. प्रश्न माझा हा आहे की 17/5/2017च्या शासन निर्णयानुसार जे एकल शिक्षक आहेत किंवा एकल शिक्षकेतर कर्मचारी आहेत, म्हणजे एकाच ठिकाणी काम करतात, फक्त रात्रशाळेमध्ये काम करतात, ज्यांनी त्या वेळेला 3.5 तासपर्यंत आपल्या आदेशाप्रमाणे काम केलं, त्यातले जे शिल्लक राहिलेले शिक्षक आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना आपण पूर्ण वेळ 17 मे 2017च्या शासन निर्णयाप्रमाणे करणार आहात काय? हा माझा पहिला प्रश्न आहे. नाही आता बस. नंतर 20 जून 2022च्या आदेशामध्ये दुरुस्ती करून हा रात्रशाळेचा कालावधी आपण पूर्ववत 3.5 तास करणार आहात काय? हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा असा आहे, रात्रशाळेतील रिक्त जागाचं प्रमाण जवळजवळ 50% सध्या आहे. कारण त्यांना पोर्टलद्वारेही भरता येत नाही आणि मॅनेजमेंटलाही आपण अधिकार देत नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त असलेल्या ह्या जागा भरण्याकरता आपण खाजगी संस्थांना, ज्या खाजगी संस्थांच्या मार्फत चाललेल्या आहेत आणि विशेष सेवा देत आहेत, त्यामुळे ह्या जागा भरण्याकरता आपण त्या संस्थांना परवानगी देणार आहात काय? मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य अभ्यंकर साहेबांनी त्या ठिकाणी जो प्रश्न उपस्थित केला की 2 GR वेगवेगळे GR त्या ठिकाणी निर्मागित करण्यात आले होते, एक 17/5/2017 आणि 30/6/2022, आणि अनेक समस्या त्याच्यामध्ये निर्माण झाल्या. वेगवेगळ्या संघटना त्या ठिकाणी येऊ लागल्या. काही संघटनांचं वेगळं म्हणणं राहायचं, काही संघटनाचं वेगळं म्हणणं राहायचं. त्याच्यामुळे शासनाने आयुक्तांच्या स्तरावर एक समिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल लवकरात लवकर मागण्यात येईल आणि रात्रशाळेचे जितके काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे लवकरात लवकर सोडवण्यात येईल. सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यानंतर त्यांनी लागलेच पहिला. सभापती महोदय, रात्रशाळेतील 90% शाळांना विषयानुरूप शिक्षक नाहीत, हा माझा पहिला प्रश्न आहे. ते कधी भरती केली जाईल? दुसरा प्रश्न आहे की एका बाजूला शालेय विद्यार्थ्यांना शाळेत सामावून, म्हणजे शालेय बाह्य विद्यार्थ्यांना रात्रशाळेत सामावून घेण्याचं शासनानं प्रयोजन केलं, पण सरळ पोर्टलवरती 18 वर्षाहून अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांची तिथं नोंद होत नाही. हा दुसरा प्रश्न. आणि अनेक ठिकाणी रोजगारासाठी वस्त्या त्या ठिकाणी लोक स्थलांतर झाले आणि त्या ठिकाणची रात्रशाळा ही विद्यार्थी संख्याअभावी कमी पडायला लागलेली. त्यामुळं रात्रशाळा स्थलांतर करायला परवानगी देणार का? हा तिसरा प्रश्न. आणि चौथा प्रश्न की केवळ वर्ग उपलब्ध होतात, पण त्या शाळेमध्ये प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी भौतिक वस्तू ज्या असतात त्या रात्रशाळेमध्ये उपलब्ध नाहीत. ह्या 4 प्रश्नांचं उत्तर सरकारने द्यावं ही विनंती. सन्माननीय सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जे रात्रशाळेबद्दल प्रश्न उपस्थित केलं, एक की विषयानुसार त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाही, लवकरात लवकर उपलब्ध झाले पाहिजे. रात्रशाळा मग ज्या काही वस्त्यांमध्ये होत्या त्या वस्त्या त्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यामुळे ह्या रात्रशाळांना देखील स्थलांतरीची मान्यता त्या ठिकाणी देण्यात येतील का? नंतर काही ठिकाणी लॅबॉरेटरीज नाही, ग्रंथालय नाही, त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल का? मी आधीच सांगितल्याप्रमाणे ह्या सर्व ज्या समस्या रात्रशाळेच्या आहे, ह्या समस्या समजून घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याकरता आयुक्तांच्या स्तरावर एक समिती त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे. समितीचा अहवाल लवकरात लवकर मागून आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही रात्रीच्या शाळा आहे, रात्रशाळा आहे, त्यांच्याकरता त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल.
सन्माननीय विक्रम काळे, शेवटचा प्रश्न आता. सभापती महोदय, रात्रशाळा ह्या मंत्री महोदय आपणाला पण माहीत आहे की दिवसभर कष्ट करून जे गरीब लोक आहेत, विद्यार्थी आहेत की जे रेग्युलर शाळेत शिकू शकत नाहीत आणि संध्याकाळी ड्युटी संपल्यानंतर ते जाऊन शिक्षण घेतात आणि याच्यातून काही विद्यार्थी उच्च पदावर पण काम करत आहेत मंत्री महोदय. हा रिझल्ट आहे आपला. म्हणूनसाठी या शेख मुस्ताफा नावाच्या ज्या शिक्षण निरीक्षक अधिकाऱ्यांनी काय केलं पठ्ठ्याने की सकाळी जे दिवसभर काम करतात शिक्षक पूर्ण वेळ, त्यांना संध्याकाळी काम केलं तर आपण अर्धा पगार द्यायला पाहिजे. पण इकडं तुम्ही सांगितलं अतिरिक्तवाल्यांना तो विषय वेगळा आहे, त्यांना तर एकदाच वेतन मिळेल. वेतन इकडं काम नसल्यामुळं आपण त्यांना काम दिलं तो काही विषय नाही, पण इकडेही ते वेतन घेत होते आणि तिकडे वेतन मिळेल अशी व्यवस्था करून दिली. असे 17 शिक्षक आहेत, 17, आणि त्याच्यावर लक्ष्मी दर्शन घेतलं. मी आकडा इथं सांगत नाही, तुम्ही चौकशीमध्ये येईल ते. त्यामुळे ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई करणार हा माझा मुद्देसूद प्रश्न. आणि दुसरं, अभ्यंकर सरांनी फार महत्त्वाचं तुमच्याही लक्षात आलं असेल की काही ह्याच्यातले जे शिक्षक ऑलरेडी काम करत होते की जे दिवसच्याही शाळेमध्ये काम करत नाहीत पण यांची इकडंच काम करत होते, कुठं रात्रशाळेतच. त्यामुळे त्यांचा पूर्ण वर्कलोड तिथं बसू शकतो जर हे 3.5 तासाचं केलं तर. म्हणजे हे सगळं आपल्याला, आपण जे आता समिती केली म्हणताय ना, तर त्याचा अहवाल येईल. पण ते अधिकाऱ्याचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा, आपण जे तुम्ही आम्ही आहोत लोकप्रतिनिधी, ही बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यामुळं तुम्ही आम्हाला बोलवून ती बैठक घ्या, अहवाल समोर ठेवा आणि त्याच्यातल्या काय चांगल्या सूचना ते स्वीकारू. अजून आम्हाला काही चांगलं वाटत असेल तर ते त्याच्यात इनकॉर्पोरेट करा आणि एक नवीन धोरण त्यासाठी आणू ना. बिचारे गरीब गोरगरिबाची लेकरं शिकतायत ना तिथं. आपल्याला ही महाराष्ट्राची पिढी पुढं न्यायचं ना प्रगत महाराष्ट्र म्हणून. तर ह्या बाबतीमध्ये सुद्धा एकतर कारवाई त्या अधिकाऱ्यावरती आणि आपण ते जे समितीचा अहवाल येईल त्यानुसार अभ्यंकर सरांनी म्हणल्याप्रमाणे ह्या शिक्षकांना त्या सेवेत घेण्यासाठी म्हणजे कायम करण्यासाठी सुद्धा निर्णय घेणार का, आणि अहवाल आल्यानंतर आम्हाला बोलून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढील सुधारणा करणार का. सन्मान्य सदस्य विक्रम काळे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की रात्रशाळेमध्ये जे पूर्णवेळ शिक्षक कार्यरत आहे ते रात्री जेव्हा शाळेमध्ये येऊन शिकवतात तेव्हा त्यांना अर्धा पगार द्यायला पाहिजे. परंतु अशी काही 17 जण आपण सांगितलं की एक शेख मुस्तफा नावाचा कुठला व्यक्ती आहे, त्यांनी 17 लोकांचा अधिकारी त्यांनी सकाळी पूर्णवेळ आणि रात्रशाळेत देखील पूर्णवेळ दाखवून दोन्ही ठिकाणचा पूर्णवेळ पगार काढला असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. दुसरा विषय आपण त्या ठिकाणी सांगितलं की दुसरा काय विषय होता, काही जण पूर्णवेळ वर्कलोड 3.5 तास वर्कलोड केलं त्याच्यामुळे पूर्ण वेळ करता ते इलिजिबल होतात. तर तेच सांगतो याच्याकरता की आपण याच्याकरता समिती गठीत केलेली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आपल्या सूचना घेऊन, समितीचा अहवाल तुम्हाला दाखवून, तुमच्या सूचना घेऊन आपण काहीतरी चांगला मार्ग त्या ठिकाणी रात्रशाळेकरता निश्चितपणे काढू.